7व्या दिवसाकडे आहे ना. तर त्याआधी आपण काय करू की जसं 4-5 दिवसामध्ये काही लोकांचे अनुभव जर असेल तर म्हणजे जे आपण ज्या म्हणजे काय मार्गावर ज्या आपल्या मार्गावर चालत आहोत की जे 6 दिवस झाले आपल्या ना त्यामध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. तर त्यापैकी जर काही तुम्हाला रिझल्ट जाणवत असेल है ना, मला पण रिझल्ट आहे त्याचे. तर तुम्हाला जर जाणवत असेल तर तुम्हाला काय हँड रेस करायचे आहे. आपण 2-3 रिझल्ट घेऊ आणि त्यानंतर मग आपल्या 7व्या दिवसाकडे पण आपण जाण्याचा प्रयत्न करू. तर हँड रेस करू शकता तुम्ही आणि रिझल्ट शेअर करू शकता. चला हा. तर जया मॅडम आणि प्रवीण सर. गुड इव्हनिंग सर. धन्यवाद 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 मला चान्स दिल्याबद्दल. माझा रिझल्ट म्हणजे काल जसं मॅडमनी सांगितलं होतं सायंकाळच्या सेशनला, कालच्या सेशनला, की तुम्ही जी आपली नोट आहे ती एक नोट घेऊन अफर्मेशन म्हणायचं आहे. त्यांना जे जे लिहून दिलं होतं ते जसं तसं जेव्हा मी ते कालचं अफर्मेशन केलं तेव्हा एक मला थोडस क्लिक झालं की माझ्या एका मित्राकडे माझे पैसे होते आणि ते मी त्याला कधी मागितलेच नाही. पण असं लक्षात आलं हे अफर्मेशन करता करता की अरे त्याच्याकडे पैसे आहेत, फक्त एवढाच विचार मनात आला. आणि आज असं घडलं की सकाळीच आमचं सेशन जसंही संपलं तसंच 8 वाजून 10 मिनिटांनी तो स्वतः माझ्याकडे आला आणि मला ते पैसे दिले. म्हणजे काल फक्त मी त्याचं नावच घेतलं ना, आज सकाळीच माझ्या दारात येऊन त्यांनी मला पैसे दिले. तर थँक्यू, आभारी आहे मी, कृतज्ञ आहे ह्या कम्युनिटीचा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा आजचा माझा सगळ्यात चांगला रिझल्ट. धन्यवाद सर. सर आवाज नाही येत आहे तुमचा. त्या दिवशी म्हटलं कोणीतरी विचारलं होतं की आपल्याला वसुली म्हणजे काय पैसे कोणाकडे जर असले तर त्यांना कसं मागायचं. तर याच्यामधून काय मॅडमने त्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला अफर्मेट कर कोणत्याही गोष्टीला आपण अफर्मेशन लावू शकतो. तुमच्याकडे पैसे नाही आहे, आरोग्य नाही आहे, प्रॉब्लेम आहे, तर त्या गोष्टी आपण मागू शकतो युनिव्हर्सलला. आणि तेच सेशन आपले महत्वाचे सुरू आहे. पण पहिल्या म्हणजे काय आपण कधी ऐकलंच नसेल तर तुमच्या डोक्याच्या वरून जाईल, परंतु आपल्याला समजून घ्यायचे आहे. कारण की काही लोकांचे रिझल्ट ऐकल्यानंतर हळूहळू तुमच्या लक्षात येतील है ना. आणि ते जे आपले टास्क आहे किंवा जे पीपीटी आहे ते तुमच्याकडे आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आहे ना. आजचा कोणता आहे? 7वा आहे. तर आधीचे जर तुमचे म्हणजे काय समजले नसेल तर तुम्ही विचारा तुमच्या कोचला हे कसं करायचं म्हणून है ना. म्हणजे तिथून तुम्हाला त्या गोष्टी कळतील है ना. तर इथं लक्षात आलं की तुमचे पैसे जरी कोणाकडे असेल तरी तुम्हाला त्यांना काय अफर्मेट करता येतं. तर याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू येणाऱ्या काळामध्ये समजेल. कारण की आता 6वा-7वा आहे. पण समोर समोर तर खूप चांगली जादू आहे. म्हणजे काय तुम्ही जर म्हटलं का मला आज माझ्याकडे यायला पाहिजे, म्हणजे काय जे काही कस्टमर असेल, जे काही तुमचं हे असेल, जे तुमचा बिझनेस असेल तिथे सुद्धा ते काम करतो. तर चला इकडे रामेश्वर सर त्यांच्या सोबत काय अनुभव आला ते आपण बघू. धन्यवाद सर मला बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल. माझा एक धन्यवाद. आजचा अनुभव असा राहिला की माझं 8.5 वर्षापूर्वी माझ्यासोबत एक व्यक्ती जॉईन म्हणजे माझं व्हीटीबीचं जे सर्कल होतं ऑल ओव्हर महाराष्ट्राचं त्याच्यासोबत तो एक व्यक्ती जोडला होता आणि माझ्याकडे नंबर पण सेव्ह नव्हता त्या व्यक्तीचा आणि त्याची मी मदत तेव्हा केली होती. आज कुठून त्याला माझा नंबर मिळाला काय माहिती. 8.5 वर्षानंतर मला फोन केला. सर म्हणे मला ओळखलं. म्हटलं नाही सर मी नाही ओळखलं. म्हणे मी श्रीहरी. म्हटलं हा जय श्रीहरी. म्हणाल जय श्रीहरी नाही सर श्रीहरी कुलकर्णी. मला पटकन क्लिक झाला. हा बोला सर. म्हटलं सर आठवते म्हणे तुम्ही मला मदत केली होती पैशाची. म्हटलं मला तर नाही आठवत सर. ठीक आहे तुम्हाला आठवते काही हरकत नाही. तुमचं काय चालू मी या स्टेटस बघितलं म्हणे तुमचं. म्हटलं सर मी तर स्टेटस लावला. हा ठीक आहे. तर सर म्हणे मला काय सांगा आणि जे काय आपलं ते मागचं होतं म्हणे ते मी तुम्हाला क्लिअर करून देईल काही विषय नाही म्हणे. म्हटलं मी विषय विसरलो होतो पण मला उद्या सकाळचं काय ते कॉलची लिंक पाठवा मला थोडं बघायचं आहे म्हणे काय आहे तर. माझ्यासोबत चॅलेंज आहे. म्हटलं काही हरकत नाही सर. तुम्ही खूप दिवसानंतर माझी आठवण काढली हेच माझ्यासाठी खूप आहे. तर आजच्या दिवसाचा हा एक माझा चांगला एक अनुभव राहिला. थँक्यू म्हणजे सर. धन्यवाद. हा. तर बघा म्हणजे काय युनिव्हर्सल जे आहे ते हळूहळू आपल्यासोबत काम करत आहे आणि प्रत्येकासोबतच करत आहे. हा. तर म्हणून
ज्यांच्यासोबत नाही करत आहे तर आपल्याला स्वतःला चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण त्या सगळ्या गोष्टी करतोय काय, टास्क करतोय का, है ना, आणि आपल्याला ते करणं गरजेचं आहे. म्हणताना सक्सेस फक्त 4-6 लोकांना मिळतं असं नाही, सगळ्यांनाच मिळतं. पण आपल्याला ते काय प्रॉपरली करावं लागेल. प्रॉपरली जर आपण केलं तर काय होईल, याचा रिझल्ट पण मिळेल. आणि जसं आज आमच्या सेंटर मधलं मी उदाहरण सांगू इच्छितो. पहिलं तर आहे की आमच्याकडून गेलेले लोक, म्हणजे काय, जसं इथं निखिल पण आहे, निखिल आणि म्हणजे काय पुलगावरूनच आहे का, जो काय 2-3 महिन्याच्या आधी तो गेला होता. मग जादू काय झाली का, म्हटलं बाबा यांच्या जीवनामध्ये खरंच बदल व्हायला पाहिजे. आणि मी मनातल्या मनात विचार करत होतो, तर त्यांच्या वडिलाचा 2 दिवसाच्या आधी फोन आला. फोन आल्यानंतर आज म्हणजे काय, त्यांनी म्हणजे न्यूट्रिशन पण नेलं, आज सुरू पण केलं असेल त्यांना. आजचा दिवस खूप चांगला गेला, त्याच्या ताईनं पण घेतलं आणि त्यांनी म्हटलं का खूप चांगला गेला. आणि त्यांनी आज अँबॅसिडर युनियन पण बघितलं. म्हणजे बघा की त्यांचं आता डिसिजन जे आहे, म्हणजे काय, जर्नी कुठं सुरू झाली, सक्सेसकडे जर्नी हळूहळू सुरू झाली. आणि या ट्रेनिंग मध्ये पण आज आले. म्हणजे जे ऐकत नव्हते. आणि आपण कसं आहे, जबरदस्ती त्याच्या पाठीमागे लावू शकत नाही. पण युनिव्हर्सल काय करतो, युनिव्हर्सल एखाद्या व्यक्तीला जर बदलावायचं असेल ना, तर बरोबर ऑटोमॅटिक तो सल्ला देतो आणि सांगतं का नाही तुम्हाला बदलायचं आहे. आणि मग हळूहळू त्याची जर्नी सुरू होऊन जाते. आणि योगायोग असा आहे की येणाऱ्या काळामध्ये लगेच 16 तारखेला म्हणजे काय, फुलगावला सरांनी, काल मी त्यांचे वडील आले तेव्हाच फोन केला. म्हटलं आहे का, तर म्हणे आहे, 16 तारखेला जायचं आहे. परंतु 16 तारखेला आमचं कारंजाला पण आहे. तर कारंजा सर म्हटलं तर मी येईल, नाही तर मग काय तुम्हाला जावं लागेल. तर त्यांना म्हटलं भेटून घ्या, नंतर मग मी स्पेशल जाऊन येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी काय ताबडतोब होत आहे. म्हणजे काय युनिव्हर्सल जे आहे त्यांना पण मदत करत आहे, मला पण मदत करत आहे. कारण की गेलेले लोक वापस आणण्यासाठी. आज पुन्हा मी फक्त काल चेकच लिहिला, तो पण एक दुसरा अनुभव सांगतो. मी चेक लिहिला, बऱ्याच लोकांनी आमच्या क्लबमध्ये एका व्यक्तीने, म्हणजे काय शरद सर म्हणून, आता इथं आहे का नाही माहित नाही, त्यांनी 3 करोड लिहिलं. आणि मी लिहिलं माझं जे काय फक्त इन्स्टॉलमेंट होता, कारण की त्यांचा बिझनेस मोठा आहे शरद सरांचा. त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलं, मी पण लिहिला 2 लाख दे, जे काय माझा आता एक इन्स्टॉलमेंट आहे. म्हणजे काय, एक मी ज्याला आपण म्हणतो ना पेन्शन प्लॅन काढलेला आहे, ज्याचा म्हणजे एक इन्स्टॉलमेंट आहे 2,10,000. तर म्हटलं हा मिळाला पाहिजे, म्हणजे काय भरण्यापर्यंत या महिन्यात माझा कम्प्लीट व्हायला पाहिजे. आणि मी तो लिहून टाकला. तो आणखी मी अफर्मेटही केला नाही. तर म्हणजे काय आजचा क्लब, जसं जाण्याच्या आधी जे क्लबसाठी अफर्मेट केलं होतं, तर क्लब माझा आज म्हणजे खूप चांगला क्लब झाला पाहिजे. तर आज माझ्या क्लबचं जे म्हणजे हे होतं, त्यामध्ये इन्कम म्हणतो, हे जवळपास 16 ते 17,000 होतं. जे म्हणजे काय मी याच्या आधी कधी बघितलं नव्हतं. आणि हे जे जादू आहे ते हळूहळू खरंच होतं. आणि आपल्याला काय फक्त सिद्धांत करणं गरजेचं आहे. आणि आमच्या कॉलला पण आम्ही सांगितलं की असं जर होत राहिलं तर खूप चांगल्या गोष्टी आपल्यासोबत होणार आहे. आणि जे मी आकडा टाकलेला आहे म्हणजे त्या इन्स्टॉलमेंटचा, तो या महिन्यामध्ये माझा कम्प्लीट होईल. कारण की काय ती आशा मला 100% आहे. कारण की आपल्याला मागणं आहे, पण ते सिद्धत नसलं पाहिजे. मी त्याच्यापेक्षा जास्तही टाकत होतो, पण मला सध्या आता या महिन्यात ती माझा इन्स्टॉलमेंटच भरायचा आहे. आणि मी चेक जे आहे पुन्हा तो जसा आहे माझा लागला तर हे मी काढून आणले पुन्हा. म्हणजे काय जसं जसं झालं तसं युनिव्हर्सलला मागायचं आहे आपल्याला. एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. आणि खरंच मजा येणार आहे येणाऱ्या काळामध्ये. तर हे काय आपल्याला बिलीव्ह करणं गरजेचं आहे. आणि आपले रिझल्ट जे आहे लोकांना एक कॉन्फिडन्स देणार आहे. म्हणून इथं ज्या छोट्या छोट्या गोष्टी घडते ना, ते आपल्याला शेअर करायच्या आहे का नाही. म्हणजे काय होईल का, प्रत्येकाला याच्यातून अनुभव येईल का खरंच यांच्यासोबत होत आहे, माझ्यासोबत का नाही. तर आपल्याला काय हळूहळू हळूहळू कॉन्फिडन्स येईल. काही सुरुवातीलाच येणार नाही, तर हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होणार आहे. तर आणखीन कोणाला शेअर करायचं आहे. 2 ऐकले आपण. तर चला हरकत नाही. राहिलेले नंतर आपण जाण्याचा प्रयत्न करू. तर ओव्हर टू यू वंदना मॅडम. जाऊ आपण वंदना मॅडमकडे आणि 7व्या दिवसाचं जे काही आपल्याला आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न. तर ओव्हर टू. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. कारण की खूप सुंदर असे तुमचे अनुभव ऐकायला पण छान वाटतात. आणि अनुभव येणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जेव्हा अनुभव शेअर करतो, बघा आता इथं आपण किती जवळपास 47-48 लोक आहोत. तर याच्यापैकी काही लोकांचे निश्चित अनुभव अजून चांगले असतील, परंतु आपण काय करतो, विचार करतो, शेअर करू की नको करू, सांगू की नको सांगू. ते एकच आहे, जितकं जास्त शेअर कराल तितकं जास्त पॉझिटिव्हिटी वाढत जाईल. तुमचीही वाढेल आणि तुमच्यासोबत या ग्रुपची वाढेल. आणि एका व्यक्तीच्या पॉझिटिव्ह एनर्जीला बाकीचे लोक अजून पॉझिटिव्ह एनर्जी देत असतात. म्हणून शक्यतो प्रयत्न करायचा की आपण आपला रिझल्ट कसा शेअर करू, जितकं चांगल्या पद्धतीने शेअर करता येईल. ओके.
तर आणि दुसरी गोष्ट बघा, तुम्ही स्वतःला शाबासकी देऊ शकता, ह्या कॉलमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी अजून का वाढत आहे. त्याचं कारण आहे की आपल्या सेशनमध्ये एकाचाही व्हिडिओ ऑफ नसतो. जितके पण आहे बघा, 50 करण्यापेक्षा 5 केलेले चांगले, पण त्यांचा रिझल्ट एकदम जबरदस्त पाहिजे, अमेझिंग असा पाहिजे. नाहीतर एक निगेटिव्ह काय करतो, आजूबाजूचे जेवढे असतील ना, त्यांना निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतात. आणि आपण नेहमीच काय शिकलो, की आपल्याला कुठलीही निगेटिव्ह एनर्जी घ्यायची नाही. मला असं वाटतं वॉटर अफर्मेशन तुम्ही सर्वांनी केलं असेल. कोणी कोणी केलं नाहीये त्यांनी हँड रेज करा. असं केलं तरी मला दिसेल. कोणाकोणाला माहित नाहीये वॉटर अफर्मेशन. अच्छा, वैशाली ताईला माहित नाही. अजून कोणाला माहित नाहीये? इकडे लिनो, अजून कोणाला नाही माहित? कारण असं नको व्हायला. पुढे चाललोय पण मागं काहीतरी विसरून चाललंय. कारण ही जादू तुम्हाला 28 दिवस नाही तर आयुष्यभर करायची आहे, वर्षभर करायची आहे, सातत्याने करायची. किती जणांना फक्त 28 दिवसच हॅपी, हेल्दी, एनर्जेटिक आणि छान राहायचे, पॉझिटिव्ह राहायचे. 28 दिवस नाही, तुम्हाला कायमस्वरूपी राहायचंय, बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला कायम हॅपी, एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह राहायचे. मग आता जर पॉझिटिव्ह आपल्याला कायम राहायचं असेल, तर आपण जे काही करत आहोत त्याची आपल्याला सवय, हॅबिट होणं गरजेचं आहे, बरोबर आहे? आणि जेव्हा आपल्याला त्या गोष्टीची सवय होते, सवय झाली म्हणजे आपण सवय सोडतो का बघा, जसं आपली कोणत्या सवयी आहे, ब्रश आपण नेहमी करतो, आपण दररोज अंघोळ करतो, तर ती जी सवय त्याला सवय म्हणतात. तसंच ही कृतज्ञतेची सवय, वॉटर अफर्मेशनची सवय, ह्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे. म्हणजे याला हॅबिट करून टाकायचं. आपण जे काही करत आहोत ती काय आहे, आपली सवय. काही पण म्हणजे कोणी सांगितलं म्हणून नाही करायचं, तर ती आपली हॅबिट बनली पाहिजे आणि एक जीवनाचा एक भाग बनला पाहिजे. म्हणून आपण ह्या गोष्टी वारंवार करत आहोत. बघा, तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल, आज आपला जादूचा 7वा दिवस आहे, बरोबर आहे? पण ह्या 7 दिवसापैकी जे आपण 6 दिवस अनुभवले, या 6 दिवसामध्ये असा एकही दिवस गेला का तुमचा, की काहीतरी निगेटिव्ह गोष्ट तुम्ही विचार केला? बिलकुल नाही. म्हणजे ह्या 6 दिवसामध्ये तुमचा प्रत्येक दिवस अमेझिंग चाललाय, अमेझिंग. आणि ज्यांनी पहिल्यापासून मन लावून सेशन ऐकलंय ना, त्यांना उत्सुकता लागते. आता उद्या काय? उद्याच्या सेशनमध्ये काय? असं प्रत्येकजण एक्साइटमेंट असते. कारण मला मेसेज येतात ना, पर्सनल पण मेसेज आहेत. त्याच्यावर मला नक्कीच लक्षात येतं. अरे, यांची नक्की काहीतरी इच्छा आहे. आता उद्या काय घेणार? उद्या काय घेणार? आणि एखादा सेशन जर सुटला ना, तर मला आज भरपूर मेसेज आले, की मॅम 5व्या-6व्या सेशनचं रेकॉर्डिंग नाही पाठवलं, तुम्ही लिंक नाही पाठवली. बरोबर आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही किती एक्साइटेड आहात हे महत्वाचं आणि खरंच जीवनामध्ये जादू घडत आहे. बरोबर आहे. मग ह्या घडत असलेल्या जादूला सुद्धा आपल्याला ग्रॅटिट्यूड फील करायचंय. काय म्हणायचंय? आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. माझ्या जीवनात ही जादू घडत आहे. या गोष्टीसाठी मी आभारी आहे. बघा, आता राहण्यासाठी, आपले आभार व्यक्त करण्यासाठी कुठलं पर्टिक्युलर कारण नाही पाहिजे. बरोबर आहे. मी आमच्या फ्युअल सेंटरमध्ये नेहमी सांगते, जेव्हा कोणी व्यक्ती कारण देतो ना, तुम्हाला ना कार्नेरिया नावाचा आजार झालेला आहे. बरोबर आहे. आणि हा कार्नेरिया नावाचा जो आजार आहे ना, तो आपल्याला पहिले काढून टाकायचा, समूळ नष्ट होतो. बघा, जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करायला लागतो, तेव्हा आपल्याला कार्नेरिया नावाचा आजार आपण बाजूला ठेवतो आणि आपल्याला ग्रोथ करायला सुरुवात करतो. तर पर डे म्हणतात ना, जसं तुम्ही ॲटॉमिक हॅबिट नावाचं एक बुक आहे. ॲटॉमिक हॅबिटमध्ये तुम्हाला सांगतं, की तुमच्या सवयी कशा डेव्हलप करायच्या. आपल्या चांगल्या सवयी कशा डेव्हलप करायच्या हे त्याच्यामध्ये शिकायला मिळतं. तर 1% इम्प्रुव्हमेंट पर डे होणं गरजेचं. जसं आपण काल काही नवीन गोष्टी शिकलो. काय शिकलो काल? जसं की मल्टिपल इन्कम सोर्सेस पाहिजे. काही गोष्टी आपण जसं की पॉझिटिव्ह एनर्जी काय आहे? जादूचा चेक काय आहे? तर आज आपल्याला एक नवीन गोष्ट शिकायची. मी तुम्हाला जे आपलं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आहे, त्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसच्या व्यतिरिक्त पण बरंच काही देण्याचा प्रयत्न करत असते. लक्षात घ्या. नाहीतर जसं की आपण 28 दिवसाचा कोर्स घेतलाय, आपण ते वर्कशॉप करते, त्यातलंच नाही तर तुम्हाला वेगवेगळ्या बुकची समरी पण मी मध्ये-मध्ये ॲड करत असते. जसं की मी त्या दिवशी तुम्हाला हाऊ टू इन्फ्लुअन्स फ्रेंड्स अँड पीपल बद्दल सांगितलं होतं. तर आज मी थोडंसं ॲटॉमिक हॅबिट बद्दल सांगेल, की आपल्या ज्या हॅबिट्स आहेत, त्या हॅबिट्स डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. जसं की जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल लाईफमध्ये, आपण आत्तापर्यंत जे करत आलेलो आहे, ते जर आपण इथून पुढे करत असू, तर आपल्यामध्ये चेंजेस नाही होणार. आपण जसे आहोत, तसेच आपण राहणार आहे. बरोबर आहे? पण आपल्याला जर असं वाटतं, की आपल्यामध्ये चेंज करायचंय, आपल्याला सक्सेस मिळवायचंय, तर आपल्याला काय करावं लागेल? जे आपण आतापर्यंत केलंच नाही, कधी केलंच नाही, आपल्याला ते करावं लागेल. बरोबर आहे? ह्या गोष्टी समजून घ्यायच्या. आता राहतं 1% इम्प्रुव्हमेंट. पर डे 1%, 1% इम्प्रुव्हमेंट आपल्याला आपल्यामध्ये करायची. प्रत्येकाने ठरवायचं, की आज मी नवीन काय शिकले?
आज माझ्याकडे नवीन काय होतं शिकायला, दररोजच्या पेक्षा मी 1% काय इम्प्रुव्हमेंट केली, हे महत्वाचं आहे. कालच्या याच्यापेक्षा मी आज काय केलं, डाएटमध्ये मी काय एक्स्ट्रा केलं, माझ्या बिझनेसमध्ये मी काय 1% एक्स्ट्रा ग्रोथ केली, किंवा माझ्या हेल्थमध्ये मी किंवा माझ्या स्वभावामध्ये मी आज काय 1% इम्प्रुव्हमेंट करायचं ठरवलं. माझ्या रेग्युलर डेली शेड्यूलमध्ये मी काय चांगलं करण्याचं ठरवलं. मी ना एक छोटीशी बुक बनवलेली आहे. तर मी 90 डेजचा त्याच्यामध्ये प्लॅन घेतला होता. म्हणजे आता नाही सध्या, परंतु जेव्हा मी स्टार्टिंग केलं ना, तर दररोज जर एक नवीन गोष्ट शिकली ना, तर त्याच्यामध्ये लिहून ठेवायची. आज तुम्ही नवीन काय शिकलाय? तर हा एक एक सवयीचा पार्ट आहे आणि तुम्हाला 30 दिवस झाल्यानंतर लक्षात येईल, की तुमच्यामध्ये ड्रास्टिक चेंज झालेले आहे. भयंकर असे चेंजेस झालेले आहे, असं तुम्हाला लक्षात राहील. म्हणजे मी करून बघत असते. अच्छा, श्रुती राजेंद्र, अनम्यूट करा. बोलायचंय तुम्हाला? ओके. काय आज मध्ये काय? हॅलो मॅम, मी श्रुती सायंबर. धन्यवाद 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 मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. हं. मी 2-3 दिवसापासून सेशन जॉईन करते. जसं जसं मी सेशन जॉईन करते तसं माझी पॉझिटिव्हिटी वाढत चालली आणि मी एक स्टुडंट आहे. माझं स्टडीमध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप वाढत चाललंय. अरे वाह! खूप छान. आणि मला असं वाटतं की जे माझं ड्रीम आहे ती ह्या सेशनमुळे मी 100% कम्प्लीट करणार. अच्छा. काय ड्रीम आहे तुझं? मला डॉक्टर बनायचं आहे. अच्छा, डॉक्टर बनायचंय. ओके, चालेल. तर मग आता काय करायचं, एक व्हिजन बोर्ड बनवायचा. कोणतं तुला डॉक्टर बनायचं आहे, मग डॉक्टर बनल्यानंतर तू कशी असशील, तुझं क्लिनिक कसं असेल, म्हणजे तू कशा पद्धतीने समोरच्याला ट्रीट करत असतील. जसं की आपण एखादा आयडियल डॉक्टर ठेवतो की नाही समोर, हे डॉक्टर मला आवडतात, ते खूप छान काउन्सिलिंग करतात आणि त्यांचा रिझल्ट पण फार छान आहे. त्यांच्याकडे गेलं की प्रत्येक पेशंटला गुण येतो, बरोबर आहे. आपल्याला असं बनायचं असतं कोणासारखं तरी. तर तेव्हा असे 10 वाक्य स्वतःबद्दल लिहून ठेवायचे, व्हिज्युअलाइज करायचं डॉक्टर झाल्यानंतरची तू. बरोबर? ते तर मी ऑलरेडी करून ठेवलेत. अच्छा. खूप जबरदस्त. म्हणजे सेशनचा फायदा होतोय. तू आता कोणत्या वर्गात आहे? आता मी म्हणजे माझी 12th पास आउट झाली. मी नीटचं स्टडी करते. अच्छा. एकदम छान, मस्त. हो. आज 2 महिन्यानंतर एक्झाम आहे माझी. अच्छा, नक्कीच होणार. मॅजिक स्टोन आहे? हो. मी आजच माझ्या कोच मीनाक्षी मॅम आहेत. मी आजच स्टोन आणला आणि त्यांनी मला सांगितलं अफर्मेशन कसं करायचं काय त्या स्टोनला, मॅजिक स्टोनला. हं. मी आता सेशन संपल्यानंतर अफर्मेशन वगैरे करणार आहे. नंतर त्या बोलल्या की त्याच्यासोबत बोलायचं. नंतर मग त्याची निगेटिव्हिटी निघून जाईल त्या स्टोनची आणि तू तुझ्या पॉझिटिव्ह वाईब्सने त्या स्टोनकडे बघायचं. अच्छा. खूप सुंदर, खूप छान. चालेल, काही हरकत नाही. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपला रिझल्ट शेअर केला याच्यासाठी खूप धन्यवाद. आपले जे इतके कॉलवरती आता जसं की 51 लोकं आहे, तर 50 लोकांनी तुझ्या एनर्जीला 50 लोकांनी पॉझिटिव्ह एनर्जी दिली. 101% म्हणजे काय झालं, आता तुझ्या जर्नीमध्ये तू एकटी नाही आहेस, तर ह्या 50 लोकांची पॉझिटिव्ह एनर्जी पण आहे. आणि हा सेशन रेकॉर्ड झालेला असल्यामुळे, तर याच्यामध्ये जे लोक हे सेशन पाहतील त्या सर्व लोकांची पॉझिटिव्ह एनर्जी तुझ्यामध्ये ऍड होणार आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. ओके, चालेल. तर आपण जाऊया, कंटिन्यू करूया. एक्साइटमेंट खूप जास्त होती तिची, तिला सांगायचंच होतं म्हणून आपण थोडंसं स्किप केलं. काही हरकत नाही. तर बघा, आपल्याला जेव्हा 1% इम्प्रुव्ह मी बनवलेली आहे माझ्याकडे बुक. तर तुम्ही स्वतः तुम्हाला असं वाटलं ना, मला काहीतरी इम्प्रुव्हमेंट पाहिजे. या वर्षामध्ये काहीतरी इम्प्रुव्हमेंट मला करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं, एक छोटी अशी बनवू शकता. भरपूर आहे. प्रत्येकाकडे नोटबुक असते. डायरी बनवा. नोटबुक नाही बनवायची ना, मस्त छान अशी डायरी बनवा. आणि त्या डायरीमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी नवीन काय शिकलं ते लिहू शकता तुम्ही. जसं की बघा, मी बऱ्याचदा मला Instaचे रील बनवता येत नव्हते. मी ते बनवायचं शिकलं. मी लिहून ठेवते. आज मी Instaचे रील कसे अपलोड करायचे ते शिकले. मला YouTubeचे शॉर्ट्स व्हिडिओ कसे अपलोड करायचे ते नव्हते जमत. मग मी त्या ज्या दिवशी शिकले, आजच्या दिवशी मला खूप छान वाटलं, मी ही गोष्ट नवीन शिकले. मग मी एखादं नवीन पुस्तक वाचलं आणि त्याच्यातून मला काही गोष्टी क्लिक झाल्या. हां, मी आज ही नवीन गोष्ट शिकले. कुणाकडनंही शिकायला मिळतं. आज मार्केटमध्ये गेलं तर मला ही गोष्ट नवीन शिकायला मिळाली. म्हणजे तुमच्यामध्ये काय जस्ट इम्प्रूव्हमेंट होत आहे ते लिहायचं, किंवा आज मी माझ्या डायटमध्ये हा चेंजेस केला. याचा परिणाम सांगू तुम्हाला, 6 महिने झाले या गोष्टीला.
मी जेव्हा सुरुवात केली होती तर तिथे मी माझ्या रिझल्टवर फोकस केलं. तर टोटल मी 7 केजी वेट लॉस केलं. बघा, एक कोर्स झाल्यानंतर तेव्हाही फिट होतं. परंतु आपण म्हणतो ना, आता आपल्याला कशावर काम करायचंय? तर जेव्हा तुम्हाला एक मोटिव्हेशन मिळतं. 7 केजी वेट लॉस केल्यानंतर आयडियल पॅरामीटर, तुम्ही एक आयडियल कोच आहात आणि आयडियल पॅरामीटर असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो, समोरच्या व्यक्तीला जेव्हा सांगतो आणि ते कधी-कधी होतं ना, असं ज्या दिवशी आपल्याला हिरवे सरांनी शेअर केलं, की माझ्यासोबत असं बऱ्याचदा घडलंय, की मलाही माझे आलेले गेस्ट उभा करतात आणि म्हणतात, तुमचे पण पॅरामीटर बघू दे." आणि जेव्हा तुमचे पॅरामीटर डिस्टर्ब असतात, तर तुम्ही काय सांगणार? बरोबर आहे? म्हणजे जेव्हा आपण एखाद्या फॅमिलीचे आयडॉल असतो किंवा एखादा फॅमिलीमध्ये पिता म्हणून एक आपण म्हणतो एक कर्तव्य असतं त्यांचं. ते जेव्हा ॲक्टिव्ह असतात त्यांना बघून सगळे शिकतात किंवा आई-वडील असतील, आई-वडिलांना बघून मुलं शिकतात. तसंच आपल्याला बघून आपली कम्युनिटी शिकत असते. तर मग आपल्याला त्या लेव्हलवर आपलं काम वाढवणं गरजेचं असतं. त्या लेव्हलवर काम करणं गरजेचं असतं. तर जेव्हा मी ही सुरुवात केली, तर मला लक्षात आलं, की ही जी नोटबुक बनवली मी, तर मी आज माझ्या डायटमध्ये काय इम्प्रूव्हमेंट केलं. आज मी वॉटर इंटेक जे घेत होते रेग्युलर त्याच्यामध्ये काय चेंजेस केले आणि आपल्याला सर्वच माहीत असतं आपल्या शरीराला कशाची आवश्यकता आहे. बरोबर आहे? व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन, फायबर ह्या सगळ्या गोष्टीची गरज असते. मग तुमच्या कोणत्या-कोणत्या पार्टला कोणतं-कोणतं न्यूट्रिशन कमी पडतंय, तुमचं पॅरामीटर्स काय बोलताय याच्यावर आपण जेव्हा फोकस करायला लागतो ना 100% रिझल्ट येतो आणि ते डायरी बनवण्यामुळे मला खूप फायदा झाला. हे मी आपल्या जादू प्रॅक्टिसच्या व्यतिरिक्त सांगत आहे तुम्हाला. म्हणून पर डे 1% इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं असतं आणि जो व्यक्ती 1% इम्प्रूव्हमेंट करत नाही, तो अधोगतीला नक्कीच जातो. बरोबर आहे? प्रगती होण्यापासून तो भरपूर दूर गेलेला असतो. आता हे कसं बघा, समजा आपल्याला एखादी वाईट सवय लागली. जो उदाहरणार्थ आपण स्मोकिंग, एखादा व्यक्ती स्मोकिंग करत असेल. जेव्हा तो पहिली सिगारेट पितो, तेव्हा त्याला कॅन्सर होतो का? नाही. दुसरी पितो तेव्हा, तिसरी, चौथी, 5वी महिना, 2 महिने नाही. तो जेव्हा सलग-सलग, वारंवार खूप जास्त प्रमाणामध्ये तो प्यायला लागतो, तेव्हा त्याची बरोबर आहे हे खराब होतं. आणि जर ड्रिंक करणारा व्यक्ती पहिल्या दिवशी ड्रिंक करतो, तेव्हा त्याचं हेल्थ खराब होते का? लिव्हर खराब होतं का? नाही. कधी होणार? हळू वारंवार सातत्याने तो करत जाईल तेव्हा. एक दिवस ब्रश नाही केलं तर खूप मोठं हे होतं का? नाही. एक दिवस अंघोळ नाही केलं काही होत नाही. परंतु ह्याच गोष्टी जेव्हा तुम्ही वारंवार चुकत राहता, तेव्हा तुमच्या शेजारी कोणी उभं राहणार नाही. बरोबर आहे की नाही? तर असंच प्रोग्रेसमध्ये पण आहे. जर तुम्ही प्रत्येक दिवशी 1% जर इम्प्रूव्हमेंट करत असाल, तर 360 दिवस जेव्हा होतात ना, त्या 360व्या दिवशी तुम्ही एक अमेझिंग असे पर्सनॅलिटी झालेले असतात. बरोबर आहे? तर तुम्ही एक अमेझिंग असे पर्सन आणि आपल्याला 1% इम्प्रूव्हमेंट करायला काहीच हरकत नाही. कसं बघा आता ते समजून घ्या. उदाहरणार्थ आज तुम्ही ज्यांना लवकर उठायची सवय नाही, कालचा जो प्रश्न आहे. आज तुम्ही समजा 6 वाजता उठताय. तर उद्या किती वाजता उठणार तुम्ही? 5:55 त्याच्यानंतर 5:50 मग 5:45 अचानक ड्रास्टिक चेंज करायचंच नाही आपल्याला, हळू-हळू करायचंय. असं करत तुम्ही एक दिवस डिसिप्लिनमध्ये येणार, बरोबर आहे? आणि डिसिप्लिनमध्ये जो व्यक्ती असतो, तो लवकर सक्सेस होऊ शकतो आणि डिसिप्लिनमध्ये येण्यासाठी आपल्याला 1% इम्प्रूव्हमेंट खूप महत्त्वाची असते. बरोबर आहे? तर आता जाऊया आपण. मला असं वाटतं आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. कारण की आपण जे सेशन आता रेकॉर्ड करत आहोत, त्यातले ज्यांचं हां, मला याच्यातले काही लोकं म्हणतात, की मॅम माझं पहिलं सेशन हुकला. मला एक फोन आला होता. 21वा दिवस माझा राहून गेला. म्हटलं आता त्याची रेकॉर्डिंग मी केलेली नाहीये. आता हे संध्याकाळचं सेशनचे आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्याची मात्र तुम्हाला लिंक मिळेल. परंतु शक्यतो प्रयत्न करा, की मी लाईव्ह कसं बोलेल. मी Zoom लिंकवर कसा जॉइन करेल. रेकॉर्डेड सेशन तुम्ही इतकं मन लावून ऐकत नाही, जितकं तुम्ही लाईव्ह ऐकतात. बरोबर आहे? म्हणून शक्यतो प्रयत्न करा लाईव्ह सेशनचा. तर आजचा आपला टॉपिक आहे नकारात्मक विचार नाकारणारी जादू. आपण खूप जास्त नकारात्मक निगेटिव्ह विचार करत असतो. 99% निगेटिव्ह विचार करतो आणि 1% पॉझिटिव्ह विचार करत असतो. बरोबर आहे? अगदी ते मुलांच्या बाबतीत असेल, फॅमिलीच्या बाबतीत असेल, कशाही बाबतीत असेल. सर्वात पहिले जो विचार येतो ना आपल्या मनामध्ये तो असतो नकारात्मक विचार. बरोबर आहे? आणि हे नकारात्मक विचार आपलं जीवन निगेटिव्ह जसं की निगेटिव्हिटीकडे घेऊन जात असतं. आणि जसं की बघा, म्हणजे नकारात्मक जे विचार असतात ते आत्मसंवादाची स्वयंनिर्मित भिंत असते. जसं की बघा, जेव्हा नकारात्मक आत्मसंवादाचे उदाहरण आपल्या जेव्हा कानावर पडते, जेव्हा तुम्ही लिहून काढता, त्या काळातच लोकांची दररोज केलेल्या स्वसंवादाच्या शेकडो विधानांची यादी तयार होते, म्हणजे निगेटिव्ह विचारांची.
नकारात्मक आत्मसंवाद करणाऱ्या बहुतेकांना आपण काय बोलतो आहोत याची जाणीवच नसते. जेव्हा ह्याची जाणीव नसते तर एकच लक्षात येतं की तुम्ही जे अट्रॅक्ट करताय तर ते निगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करत आहात. नंतर बहुसंख्य लोकांना प्रोग्रॅमिंगची ताकद माहित नसते. ज्या थोड्याफार लोकांना हे जाणवते त्यांच्या ही लक्षात येते की स्वतःला ते नकारात्मक प्रोग्रॅमिंग करत आहेत. निगेटिव्ह विचार जेव्हा बोलत असतात तेव्हा. आणि तुम्ही तुमच्याबद्दल तुम्हाला जी प्रत्येक गोष्ट सांगतात ही अर्धबोधावस्थेतील तुमच्या मनाला दिलेली एक सूचना असते. आणि बघा जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल नकारात्मक विधान करता तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या अर्धबोधावस्थेतील मनाला तुम्ही त्याच व्यक्तीसारखं बनायला सांगतात. कसं? नकारात्मक. मग आता तुम्हाला ह्या काही गोष्टी शिकवता मलाही माझ्या काही नकारात्मक गोष्टी आठवल्या, की जसं मजाकमध्ये पण एखाद्या व्यक्तीबद्दल नकारात्मक बोलायला नाही पाहिजे. निगेटिव्ह बोलायला नाही पाहिजे. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आय होप मी पण इम्प्लिमेंट नक्कीच करेल याच्यातून, की मजाकमध्ये सुद्धा आपण कुठली गोष्ट जसं आपला मुलगा असेल, बरोबर आहे? तर आपला मुलगा नाही हा ऐकतच नाही, हा अभ्यासच करत नाही, हा करणारच नाहीये. आपण काय करतो? ऑलरेडी आपण आधीच ठरवून घेतलेलं असतं, की हा करणारच नाही. बरोबर आहे? जसं की आपल्याला माहित नसतं तो करेल, नाही करेल काहीच माहित नसतं. पण आपण काय सांगतो? हा करणारच नाही. बरोबर आहे? जसं आता उदाहरणार्थ मी माझ्या मुलाच्या बाबतीत जर म्हटलं तर मी काय म्हणणार? नाही हा अभ्यास करतच नाही. हा करणारच नाही. म्हणजे आपण कुठून सुरुवात करतो? की हा करणारच नाही. म्हणजे ऑलरेडी आपण काय केलं? निगेटिव्ह अफर्मेशन दिलं. आता उदाहरणार्थ एखादा व्यक्ती असेल आपल्याकडे वेट लॉस करण्यासाठी येत असेल, आपण काय म्हणणार? नाही हा करूच शकत नाही. तर बघा तो किती पण निगेटिव्ह असेल, व्यक्ती असेल, कुणीही असेल, तर आपण सुरुवात कुठून केलं पाहिजे? पॉझिटिव्ह अफर्मेशन देणं गरजेचं असतं. तर ह्या गोष्टी आय होप तुम्हाला सांगता माझ्याही काही लक्षात येत आहे. तर जसं की आमच्याकडे एक लेडीज होती. मी मागे पण एकदा शेअर केलं होतं. त्यांनी वजन कमी करण्यासाठी मी त्यांच्याकडनं अफर्मेशन करून घ्यायचे. अफर्मेशन कसं? की माझं वजन कमी झालेलं आहे. त्यांचं आपण मी मागे शेअर केलं होतं सकाळच्या सेशनमध्ये. जवळपास 37 किलो वजन कमी केलं. तर जसं की बघा, माझं वजन कमी होत आहे, मी खूप हेल्दी आहे, मी फिट आहे. हे अफर्मेशन जेव्हा त्यांनी लावायला सुरुवात केलं आणि मी त्यांच्याकडनं नेहमी म्हणायचे, "हे करायचंय तुम्हाला, हे बोलायचंय तुम्हाला, हे बोलायचंय तुम्हाला." असं करता एक दिवस त्यांची म्हणजे इतकं सुंदर ज्या स्वतः कपडे घालू शकत नव्हत्या, त्यानंतर भांगशीचा डोंगर चढल्या. आमच्या इथे मस्त डोंगर आहे ट्रेकिंगसाठी आमच्यासोबत आल्या. म्हणजे हा फरक पडतो आणि जेव्हा त्यांनी म्हणजे त्या जेव्हा प्लॅन करायच्या वर्कआउटमध्ये, तर त्यांच्या 25 वर्षाच्या मुलाला सुद्धा त्या हरवून द्यायच्या. हे कशामुळे झालं माहितीये? हो, तुम्ही हे नक्की करू शकता आणि तुम्ही करणारच आहात. म्हणजे काय झालं? ही झाली पॉझिटिव्ह एनर्जी. तर असंच काही आपल्यासोबत असतं आणि आपण नेहमी निगेटिव्ह विचार करतो. तर ते आज आपल्याला काय करायचंय? नकारात्मक विचार टाळायचे. जसं की बघा, नातेसंबंधामध्ये काही जर वाद निर्माण झाले, म्हणजे बघा आता आपण बघतो कृतज्ञ व्यक्ती ही सर्व परिस्थितीमध्ये सारखीच कृतज्ञ असते. परंतु जी व्यक्ती कृतज्ञ नसते, ती कोणत्याही परिस्थितीमध्ये कृतज्ञ असू शकत नाही. मग त्या व्यक्तीला आपण काय म्हणणार? कृतज्ञ म्हणणार. जसं की बघा नातेसंबंधामध्ये काही वाद निर्माण झाले असतील किंवा आर्थिक ताण आला असेल, तब्येत बरी नसेल किंवा कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील, तर त्यापैकी कोणतीही नकारात्मक परिस्थिती उद्भवण्याचं कारण म्हणजे प्रत्येक काळ कृतज्ञता व्यक्त न करणे. जेव्हा निगेटिव्ह गोष्टी घडत असतील. तर बघा मी माझं एकच म्हणणं असतं, की तोच व्यक्ती आनंद देऊ शकतो, जो स्वतः आनंदी आहे. तोच व्यक्ती हेल्थ देऊ शकतो, जो स्वतः हेल्दी आहे. बरोबर आहे? नकारात्मक विचार जर त्या व्यक्तीचे असेल, तर दुसऱ्यांना कोणते विचार देईल? नकारात्मक. पण जो पॉझिटिव्ह विचाराचा व्यक्ती असेल, तर त्याचा ओरा पण पॉझिटिव्ह असेल आणि तो आजूबाजूच्या लोकांना पण काय देईल? पॉझिटिव्ह एनर्जी देईल. बरोबर आहे की नाही? तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि जसं की बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज शिकतोय, की सर्वात पहिली इम्प्लिमेंट जी असेल, ती कोणामध्ये करायची आहे? स्वतःमध्ये करायची आहे. बऱ्याचदा होतं असं, की आपण समोरच्या व्यक्तीला बदलवण्याचा प्रयत्न करतो. नाही, मी तर योग्यच आहे. हा समोरचा व्यक्ती बदलला पाहिजे. तिथेच कुठेतरी आपण कृतज्ञ नसतो. आपण कृतज्ञ असतो. बरोबर आहे? आणि ह्या गोष्टी वारंवार जेव्हा आपल्यासोबत घडत जाताना आपण जेव्हा कंप्लेनिंग मोडमध्ये जातो, तर सर्व समजून चालायचं. जो व्यक्ती कंप्लेनिंग मोडमध्ये आहे, तो निगेटिव्ह आहे. त्याचे विचार कसे आहे? नकारात्मक आहे. आणि हे माझं सेल्फ ऑब्झर्वेशन आहे. हे माझं सेल्फ एनालिसिस आहे. जेव्हा तुम्ही स्वतः ह्या गोष्टी वारंवार बोलायला सुरुवात करतात, तर तुमच्यासोबत ती घटना वारंवार घडते. जसं की मी बऱ्याचदा काही नकारात्मक गोष्टी बोलायची, त्याच्यामुळे माझ्यासोबत सुद्धा नकारात्मक व्हायचं.
हे तुमच्यापैकी प्रत्येकासोबत हे घडलेलं आहे आणि घडतंय. बरोबर आहे? कदाचित तुम्हाला ह्या गोष्टी लक्षातही आल्या नसेल. आणि मला एकच म्हणायचंय, जी गोष्ट मी करत नाही, मी ती गोष्ट सांगणार पण नाही. बरोबर आहे? नंतर जसं की बघा, जेव्हा आपण प्रदीर्घ काळ कृतज्ञता व्यक्त न करणे. आता काहीमध्ये असतं बघा, आपण बघतो इगो नावाची एक गोष्ट असते, की त्या व्यक्तीला सॉरी आणि थँक यू ही गोष्ट बोलायलाच आवडत नाही. मला बऱ्याचदा मागच्या सकाळच्या सेशनमध्ये पण ऐकलं, सॉरी आणि थँक यू हा शब्द मी कधी बोललेलाच नाही. असे बरेच जण म्हणतात. माझ्याकडे पण काही लोक येतात, ते म्हणतात, "मॅडम सॉरी आणि थँक यू सोडून काही बोलायला सांगा." मी सॉरी म्हणणार नाही, मोडेल पण वाकणार नाही. असे पण असतात ना. आणि अशाच काही गोष्टी आपल्यासोबत पण घडतात. मला पण असं वाटायचं, मी जर एखाद्या व्यक्तीला जर सॉरी म्हटलं, तर मला असं वाटायचं, मी कधी तोंडच दाखवू नये त्या व्यक्तीला. कारण मला सॉरी हा शब्द बोलायला कधीच आवडत नव्हता. परंतु जेव्हा ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, तर सॉरी आणि थँक यू खूप जास्त वेळा तोंडातून निघतं. म्हणजे हा झाला ड्रास्टिक चेंजेस ह्या सेशनचा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल जर आपण कृतज्ञ नसू, तर नकळतपणे आपण आपल्या सोबत हे घडणारच असं गृहीत धरलेलं असतं. जसं की बघा, काही लोक तुम्ही बघता मार्केटमध्ये, नाही माझ्यासोबत असंच होतं नेहमी म्हणतात, नाही नेहमी माझ्यासोबत असंच घडतं. अशीच लोक मला भेटतात. नेहमी हेच होतं असं म्हणणारे पण आहेत. तर बघा, नकारात्मकतेचं सर्वात मोठं कारण आहे हे असं घडणारच. आणि अशा गोष्टी जेव्हा घडणारच आणि आपण गृहीत धरतो आणि त्याच्याविषयी धन्यवाद देत नाही, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी जादू घडणार असते ना, आपण त्या जादूला पहिले थांबवून टाकतो. दुसऱ्याचे आभार मानल्याने आपल्या आयुष्यात जादूने सदैव वाढ होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे आपण आभार मानतो. दुसऱ्याचे आभार मानल्याने आपल्या आयुष्यात जादूने सदैव वाढ होत राहते. या उलट गोष्टी अशा घडणारच असं जेव्हा आपण गृहीत धरतो, तर आपल्या आयुष्यात सातत्याने त्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या कमी व्हायला लागतात. म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट घडणं बंद होऊन जातं. जेव्हा बघा आपली तब्येत खराब असते, आपण काय बोलतो असो? आपण खरंच कृतज्ञ असतो का? नाही. कारण आपण जेव्हा आजारी पडतो, तेव्हा तुम्हाला काही लागलं तरच तुम्ही त्या आरोग्याची आपल्याला जाणीव होते. तोपर्यंत आता आपण फिट आहे. किती जणांनी थँक यू म्हटलं बरं त्यांच्या डोळ्यांसाठी? किती जणांनी हार्टला थँक यू म्हटलं? किती जणांनी त्यांच्या स्किनला थँक यू म्हटलं? नाही, कारण ते ओके आहे आता सध्या. म्हणून आपण म्हणत नाही. म्हणजे आपण आभारी आहोत या पार्टसाठी बिलकुल नाहीये. आपण म्हटलंच नाही. म्हणजे काय, जेव्हा कामाबद्दल प्रत्येक दिवशी कृतज्ञ असतं, तेव्हा नोकर कपात होणार आहे अशी बातमी कानावर येते, तेव्हाच तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं. तुमचा पगार किंवा वेतन मिळाले, की प्रत्येक वेळेस तुम्ही कृतज्ञ असता, की ते तुम्ही गृहीत धरता. पेमेंट बघा ना, किती जण पेमेंट आलं, की त्याला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आज माझं पेमेंट झालं. त्याच्यामुळे माझा महिन्याचा खर्च भागणार आहे. आपण कधी म्हणतच नाही. कारण आपण गृहीत धरलेले हे पेमेंट येणारच. पण जर अचानक त्या पेमेंट आलंच नाही तर? म्हणजे काय, सगळं काही सुरळीत चालत असेल आणि कुटुंबातल्या प्रियजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, की काही अडचणी आल्या तरच त्यांच्याबद्दल इतरांजवळ बोलतात? हे आपण बघायचंय. जसं की बघा, आपल्या फॅमिलीमध्ये आपली वाईफ असेल, आपले मुलं असतील, ते सगळ्या गोष्टी प्रॉपर करताय. बायको दररोज चांगला छान स्वयंपाक करून खाऊ घालतीये, छान म्हणतीये. आपण काय म्हणतो, गृहीत धरलेलं आहे ना, तिचं कामच आहे ते. काय थँक म्हणायचं? म्हणजे काय झालं, आपण त्या गोष्टीबद्दल कधी ग्रॅटिट्यूड फीलच नाही केलं. पण एक दिवस ती आजारी असेल आणि तिने स्वयंपाकच नाही करू द्या बरं. मग जाणवेल, अरे हिने स्वयंपाक नाही केला आज. मग आपण हॉटेलचं जेवण मागवणार. बरोबर आहे की नाही? कारण आपली तयारी नसते ते करण्याची. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा गाडी असते आणि ती जेव्हा चालत असते, तर तिच्याबद्दल कधी थँक म्हटलं का? नाही. पण बंद पडले तर? लगेच गॅरेज आठवतं. बरोबर आहे की नाही? ह्या गोष्टी असतात. प्रत्येक दिवशी तुम्ही जिवंत आहात याबद्दल तुम्ही कृतज्ञ व्यक्त करते, की आयुष्याला तुम्ही गृहीत धरलंय. आजचा दिवस, उद्याचे दिवस, आज जिवंत आहे, उद्या पण जिवंत आहोत याची गॅरंटी आहे का? नाही. पण आज जिवंत आहोत त्याच्यासाठी आपण आभारी आहे म्हटलं का? आजचा दिवस आपल्याला बघायला भेटला म्हणून. नाही म्हटलं कधी. म्हणजे प्रत्येक दिवशी गोष्ट अशी घडणारच असं आपण गृहीत धरलेलं असतं. बरोबर आहे? जसं की बघा, नळाला पाणी येणारच गृहीत धरलंय. पण ज्या दिवशी पाणीच नाही आलं तर? बरोबर आहे की नाही? म्हणजे काय, नकारात्मक विचार आणि शब्द आपल्या मनात यायला लागतात आणि तक्रार आपण करायला लागतो. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का तुम्ही तक्रार करायला लागले, की तक्रार करण्यासारख्या आणखी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करतात. एकच नाही, असंख्य गोष्टी प्रवेश करतात मग जेव्हा आपण तक्रारीच्या सूर लावतो. तुम्ही जर हवामानाबद्दल, वाहतुकीबद्दल, तुमच्या साहेबांबद्दल, आपल्या पार्टनरबद्दल, जोडीदाराबद्दल, तुमच्या कुटुंबात असल्याबद्दल, मित्रांबद्दल, अनोळखी व्यक्तीविषयी किंवा रांगेत उभा राहण्याबद्दल, बिलांबद्दल, अर्थव्यवस्थेविषयी, एखाद्या वस्तूच्या किमतीविषयी किंवा कंपनीच्या सेवेबद्दल तुम्ही तक्रार व्यक्त करत असाल, तर तुम्ही तक्रारखोर तुमच्या या स्वभावामुळे
प्रत्येक तक्रारी गणित तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण होण्यापासून ते दूर दूर लोटत असतं. बघा काही लोक खूप कंप्लेंट करतात. हे असंच आहे, ते तसंच आहे, भाजी खारटच झाली, हे असंच झालं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काय करत असतात, नेहमी तक्रार करत असतात. आणि लक्षात जसं की नकारात्मक विचार आणि शब्दामुळे तक्रारखोर स्वभावामुळे आणि अशा काही गोष्टी आहे त्या घडणारच असं आपण गृहीत धरल्यामुळे जीवनात चांगल्या गोष्टी घडणंच बंद होऊन जातं. बघा काही लोकांसोबत ते म्हणतात ना, आमच्यासोबत नेहमी वाईट होतं, चांगलं काही घडतच नाही. याचं एकमेव कारण असतं ते प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मक शोधत असतात. माझं एक उदाहरण मी देते. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करत आहे ना, मग त्याला छान म्हणा. बरोबर आहे? जसं की काहीतरी मोठ्या प्रमाणात वर बिनसतानी छोट्या ज्या गोष्टी मनासारख्या घडत नाही, याचा अर्थ हे तुमच्याही नकळत कुठेतरी पुरेसं कृतज्ञ नसल्यामुळे घडलं असावं. म्हणजे आपल्यासोबत जेव्हा निगेटिव्ह गोष्टी घडतात ना, तर समजून चालायचं आपण काहीतरी कृतज्ञता व्यक्त करण्यामध्ये कमी पडत आहोत. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा कृतज्ञ असता, तेव्हा तुम्ही नकारात्मक असणं शक्यच नाही. उदाहरणार्थ मी आता थँक यू म्हणत आहे, आभारी आहे माझ्या मुलाला. जेव्हा माझ्या मुलाला मी आभारी आहे असं म्हणत आहे, तर माझ्या मनात त्याच्याविषयी नकारात्मक विचार येईल का? नाही येणार. तर अशाच काही गोष्टी असतात. जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड, धन्यवाद म्हणत असतात, तेव्हा निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येणं कमी होऊन जातं. आणि जेव्हा तुम्ही कृतज्ञ असतात आणि जेव्हा तुम्ही कोणावर टीका करणं किंवा कोणाला दोष देणं शक्यच नाही. आणि तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता, तेव्हा तुमच्या मनात दुःखाची किंवा नकारात्मक भावना येणं अशक्य आहे. आणि सगळ्यात चांगली बातमी म्हणजे सध्या तुम्ही तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक जर परिस्थिती असेल, तर कृतज्ञतेमुळे तिच्या जादूमयरित्या बदल व्हायला सुरुवात होईल. नकारात्मक परिस्थिती बदलून अदृश्य होईल आणि अगदी जादू झाल्यासारखी ती नकारात्मक परिस्थिती निघून जाईल. अगदी अवघड असलं तरी सर्वात प्रथम तुम्हाला नकारात्मक परिस्थिती कोणत्या गोष्टीमुळे कृतज्ञता व्यक्त करता येईल याचा शोध घ्यावा लागेल. म्हणजे बघा आता एखादी निगेटिव्ह गोष्ट आपल्या लाईफमध्ये आहे. पण आता ती निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह कसं व्यक्त करायचं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी. बघा जसं की नकारात्मकतेमध्ये पण सकारात्मकता आपल्याला शोधायची आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला परवा सांगितलं होतं की मी पडले. आम्ही आमचं गाडी पडल्यानंतर आमचे ग्लास फुटले तर पडल्यानंतर आम्हाला लागलं नाही. ही पॉझिटिव्ह एनर्जी होती. बरोबर आहे? म्हणजे या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. जसं की खूप जास्त लॉस झाल्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला, की याच्यातून खूप काही शिकायला मिळालं, जीवन कसं जगायचं. बरोबर आहे? या छोट्या-छोट्या गोष्टी असतात त्याच्यातून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला घेणं गरजेचं आहे. तुम्हाला माहीत असल्यामुळे परिस्थिती काही वाईट असली तरी कृतज्ञता वाटू शकेल अशा काहीतरी तुम्हाला नक्की सापडतं. बघा जर ॲक्सिडेंट झाला, आपण काय काही नाही थोडंसं खरचटलंय, जागेवर गेलो असतो तर. मग त्याच्यापेक्षा इथपर्यंत वाचलोय. म्हणजे जीवनातली खरी जादू कळल्यामुळे जसं की बघा आपण खूप काही चेंजेस आपल्या लाईफमध्ये करू शकतो. बघा तुम्ही जर बघितलं असेल की चला उठा आणि कृतज्ञ राहा. काही लोक बघा जे खेळाडू वगैरे असतात ना त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे दिल्या जातं. त्यांना मोटिव्हेशनल मूव्ही दाखवल्या जातात. एनर्जी देणाऱ्या काही गोष्टी शिकवल्या जातात. बरोबर आहे की नाही? आणि जेव्हा आपला मुलगा मुलगा जेव्हा 12वीला असेल किंवा तो कॉलेजला जात असेल किंवा शाळेत शिकत असेल, आपण काय म्हणतो, "याने अभ्यासच केला नाही. याला काय मार्क पडणार आहे?" सुरुवात इथून होते. म्हणजे हा झाला निगेटिव्ह एनर्जीचा पार्ट. तर चला उठा आणि कृतज्ञ राहा. आज आपण शिकलो नसलो तरी थोडंफार शिकलो. पण थोडंही शिकलो नसलं तरी आज आपण आजारी पडलो नाही. आणि आजारी पडलो असलो तरी मेलो नाही. म्हणून आपण सर्व जण कृतज्ञ राहूया. बघा याच्यात किती छान सांगितलंय. पुन्हा एकदा समजून घ्या. चला उठा आणि कृतज्ञ राहा. आज आपण खूप शिकलो नसलो तरी थोडंफार शिकलो. येस. आणि आपण थोडंही शिकलो नसतो तर आजारी पडलो नाही. आणि आजारी पडलो असलो तरी मेलो नाही. म्हणून आपण सर्वजण कृतज्ञ राहा. बघा, हे गौतम बुद्धाचं वाक्य आहे. चला बुद्धांच्या या शब्दामधून आपण आज प्रेरणा घेऊया. आज तुमच्या आयुष्यातील सर्वात आधी सोडवणं गरजेचं आहे अशा समस्येची, जी सर्वात जास्त निगेटिव्ह गोष्ट आहे, तिची निवड करा आणि तो कृतज्ञता वाटेल अशा 10 गोष्टींचा शोध घ्या. सुरुवातीला ही कृती आचरणात आणणं हे एक आव्हान ठरू शकतं. म्हणजे जसं की तुम्हाला सांगितलं, खूप जास्त निगेटिव्ह गोष्ट तुमच्यासोबत जी आयुष्यामध्ये असेल, तिला आता पॉझिटिव्ह करायचं तर कसं करणार? तर ते आपण शिकून घेऊया आज. बऱ्याच जणांना माहीत नसतं, "मॅडम माझ्यासोबत तर नेहमी निगेटिव्हच होतंय. मी कसं काय पॉझिटिव्ह बोलू?" मी तर रात्रंदिवस आजच मला एक फोन आला होता. माझ्यासोबत खूप वाईट घडते. माझी अँजिओप्लास्टी झालेली. मी सारखी आजारीच असते. मी काय करणार हे करून? माझ्यासोबत काही चांगलं होऊच शकत नाही, असे म्हणणार.
मग मला एक सांगा, याच्यामध्ये आता कसं पॉझिटिव्ह बघायचं? त्यांनी जर हा सेशन अटेंड केला असतं तर नक्की समजलं असतं. जसं की बुद्धांनी यांनी सांगितलं आहे, की कसं करायचं याचा मार्ग दाखवलाय. आणि 10 गोष्टींचा तुमच्या जवळ जी नोटबुक आहे ना, त्याच्यावर नोंद करायची. उदाहरणार्थ, आता बघा सर्वात निगेटिव्ह गोष्ट कोणती असू शकते? समजा एखादा व्यक्ती आहे, तो बेकार आहे. बेकार आहे म्हणजे तो जॉबलेस आहे. त्याला इन्कमचे सोर्स माहीत नाही किंवा त्याच्याकडे जॉबच नाहीये. बघा, तुम्हाला सगळ्यात जास्त निगेटिव्ह गोष्ट आता मी सांगते. ती कशी करणार? आता तो बेकार आहे ही एक समस्या आहे असं गृहीत धरून आपण खूप काही प्रयत्न करत आहात. परंतु तुम्हाला काम मिळत नाही आणि परिस्थिती जादूने बदल घडवून आणायचं, तर तुम्हाला अगदी मन एकाग्र करून कृतज्ञतेचं आचरण करावं लागेल. अशा वेळी तुम्हाला काय म्हणता येईल याची उदाहरणं पुढे दिली त्यांनी. जसं की बघा, आता तुम्ही बेकार आहात. मग तुम्ही म्हणाल, आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर ग्रॅटिट्यूड फील करायचं असेल तर कसं कराल? कारण आता तुमच्याकडे कारणच दिसत नाही की याला चांगलं म्हणण्यासाठी. ऍक्च्युअली माझ्याकडे जॉब नाहीये, इन्कम नाहीये, पैसा नाहीये. मग याला मी कसं थँक म्हणू? याला वरदान आहे हे कसं म्हणू? बरोबर आहे? तर ते समजून घेऊ. सर्वात पहिलं, आज मी बेकार आहे, माझ्याकडे काम नाहीये म्हणून मी माझ्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतो. याबद्दल मी कृतज्ञ आहे. समजून घ्या किती जबरदस्त आहे. नंतर दुसरं, मला मोकळा वेळ मिळत असल्याने माझ्या आयुष्यात एक सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात मी बराच काळ काम केलं आहे. त्याचा अनुभव आता माझ्या पाठीशी आहे. त्याच्यासाठी मी आज कृतज्ञ आहे. नंतर आयुष्यात पहिल्यांदाच मी बेरोजगार झालो आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. बाहेर खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि दर दिवशी नवीन-नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. नव्या कामांसाठी अर्ज कसे करायचे, मुलाखती कशा द्यायच्या, हे आता मला माहीत आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझी तब्येत मला साथ देत आहे आणि अजूनही मी काम करू शकेल यासाठी मी कृतज्ञ आहे. कुटुंबाने या काळात मला जे प्रोत्साहन आणि आधार दिला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला मिळालेल्या विश्रांतीबद्दल मी कृतज्ञ आहे. मला याची खरोखर गरज होती. नोकरी गमावल्यामुळे तिचं माझ्या आयुष्यात किती महत्व होतं, हे आज मला कळालं. आणि आतापर्यंत कामाचं हे महत्व मला कधी जाणवलंच नव्हतं. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. बघा, बेरोजगार व्यक्तीने जर अशी कृतज्ञता व्यक्त केली, त्याचा परिणाम इतर परिस्थितीत त्याच्याकडे आकर्षित होण्यात होईल आणि सध्याची त्याची जी परिस्थिती आहे तिच्यामध्ये जादूमयरित्या बदल व्हायलाच हवा. तसा तो होईलच आणि कोणत्याही नकारात्मक परिस्थितीपेक्षा कृतज्ञतेची ताकद मोठी आहे. आणि नकारात्मक परिस्थिती बदलता येऊ शकल्याने अमर्यादित मार्ग आहेत. यासाठी तुम्हाला कृतज्ञतेचे आचरण करावे लागेल आणि पहा कशी जादू घडते. बरोबर आहे? तर आता हे झालं जॉबच्या बाबतीत. आता याच्यामध्ये अजून एक आहे रिलेशनच्या बाबतीत. याच्यात समजा एखाद्याचं रिलेशन फारच तुटायला आलेले किंवा मग जसं की बघा, अ, जसे की वडील आणि मुलगा असेल यांचे रिलेशन चांगले नसेल किंवा एखादं रिलेशन आहे ते फार घटस्फोटापर्यंत गेलेलं आहे. तर ते सुद्धा आपण उदाहरण म्हणून घेऊ शकतो. म्हणजे जसं की आता मुलगा आणि वडील यांचे चांगले संबंध नसतील, तर या नात्यामुळे एकमेकांना त्रास होत आहे. आपण काहीही केलं तरी वडिलांना कधी चांगलं वाटतच नाही. अशी मुलांची भावना आहे. आता याच्यावर आपण पॉझिटिव्ह विचार कसे करायचे ते समजून घेऊ. त्या दिवशी तुम्ही पत्र ऐकलं होतं, पत्र सांगितलं होतं बघा, वडिलांनी मुलाला लिहिलेलं पत्र. तर त्याच्यामध्ये पण तो पण एक रिलेशन बिल्डिंगचाच पार्ट होता. म्हणजे नकारात्मक ऊर्जा मनातून बाहेर काढून पॉझिटिव्ह येणं. बऱ्याच जणांनी ते जर पत्र बघितलेलं नसेल, तर त्या पत्रामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ते सेशन आहे, त्या सेशनमध्ये जाऊन ऐकायचंय. तर बघा, माझ्या आयुष्यातील बाकीचे बहुतेक नातेसंबंध हे खरोखरच चांगले आहे. यासाठी मी कृतज्ञ आहे. स्वतःला जे शिक्षण मिळाले नाही, ते शिक्षण मला मिळावे यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय कष्ट केले. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचाच आमच्या कुटुंबाला आधार होता. आमचं कुटुंब चालवण्यासाठी वडिलांना किती कठोर परिश्रम घ्यावे लागले, पैसा खर्च करावा लागला, याची मला लहानपणी कल्पनाच नव्हती. त्याबद्दल मी आता वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मी लहान असताना प्रत्येक गोष्टीसाठी शनिवारी ते मला बास्केटबॉल खेळायला घेऊन जायचे. त्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. माझे वडील पूर्वी कडक होते, पण आता मात्र ते तसे वागत नाही. याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्याबद्दल त्यांना खूप काळजी वाटायची म्हणून तर ते माझ्याशी कडक वागायचे. त्यांना ही जी माझ्याविषयी काळजी वाटते, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, आभारी आहे. माझ्या आणि वडिलांच्या नात्यातून मला माझ्या मुलांशी वागताना लागणारा कनवाळूपणा, अधिक समजूतदारपणा शिकता आला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
आणि मुलं वाढवताना आनंदी आणि आत्मविश्वास पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं किती महत्वाचं असते हे मी माझ्या वडिलांकडूनच शिकलो. म्हणून मी त्यांचं आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मी जेव्हा माझ्या वडिलांबरोबर हसतो तेव्हा मला खरोखरच कृतज्ञ आणि धन्य वाटतं. काही लोकांना असं कधी हसताच येत नाही कारण त्यांच्याकडे वडीलच नसतात. तर ज्यांना वडील लवकर मरण पावतात त्यांच्या वडिलांबरोबर परत कधी हसण्याची संधी त्यांना मिळत नाही. त्या गोष्टीसाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मला वडील आहेत याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे. कारण जसा कठीण कालखंड होता तसा आनंदाचा चांगला काळही होता आणि यापुढे माझ्या वडिलांबरोबर मला चांगला काळ मिळणार आहे. त्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बघा हे वडील आणि मुलांच्या रिलेशनसाठी होतं. किती सुंदर होतं. ज्यांचं जमतच नाही बिलकुलच. होतं असं काहीतरी मनमुटाव असतात नात्यामध्ये. तर जर मुलाने अशी वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर काय होईल? त्यांचे रिलेशन नक्कीच सुधारतील. 10 वाक्य आपल्याला कृतज्ञतेचे नक्कीच लिहू शकतो. आणि जसा त्या मुलांनी वडिलांबद्दल विचार केला बघा आता इथं कृतज्ञता जेव्हा व्यक्त करत आहे, तर ह्या कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे त्याच्यामध्ये निगेटिव्ह विचार येईल का? वाईट बोलेल का त्यांच्याबद्दल? बिलकुलच नाही. म्हणजे मुलगा जरी मनातल्या मनात आणि हे असं काही आहे का कंपल्सरी आपल्याला समोर जाऊन व्यक्त करायचंय? बिलकुल नाही. आता ही कृतज्ञता आपल्याला आपण आपल्या मनातल्या मनातच करायची. आपल्या समोरच्या व्यक्तीला जाऊन म्हणायचं नाही. जसं की इथं मनातल्या मनात कृतज्ञता व्यक्त केली तरी उत्साहाच्या आणि ऊर्जेच्या पातळीवर मुलाच्या कृतज्ञतेचा जादुई परिणाम त्यांच्या आणि वडिलांच्या नातेसंबंधावर झालेला दिसून येतो. मग मुलाच्यात ही कृतज्ञता कायम राहिली तर आकर्षणाच्या नियमानुसार मुलांबरोबरच्या त्याच्या परिस्थितीमध्ये चांगला बदल घडून येईल आणि त्यांचे नातेसंबंध सुधरून जातील. जसं की बघा आता कोणत्याही नकारात्मक परिस्थितीतून बाहेर येण्याचा सोपा उपाय जर असेल, तर आतून मनातून तुम्हाला चांगलं वाटत नाही, तोपर्यंत कृतज्ञतेवर एकाग्र होणं गरजेचं आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला चांगलं फील होत नाही, तोपर्यंत कृतज्ञता व्यक्त करायची त्या गोष्टीबद्दल. आणि बाहेरच्या जगामध्ये ही जादुमय किमया कशी काम करते हे आपल्याला दिसून येईल. जसं की बघा, तुम्हाला ज्याच्याबद्दल कृतज्ञता वाटते, अशा 10 गोष्टींची लेखी यादी करताना कसं लिहायचं ते खालील तुम्हाला त्याचं उदाहरण पण देते. जसं की बघा, मी कृतज्ञ आहे कारण त्याचं कारण लिहायचं. मी खरोखरच कृतज्ञ आहे कारण आणि प्रत्येक वाक्यात कारण लिहायचंय. प्रत्येक वाक्यामध्ये. तुम्हाला जर वाल्ट डिस्नीने ज्या पद्धतीने कृतज्ञतेची जादूशक्ती वापरली, तशी ती वापरणं सोपं वाटत असेल, तर त्या पद्धतीने लिहायचं. जसं की बघा उदाहरणार्थ, मला आनंद वाटतो कारण डॅश डॅश ज्या गोष्टीसाठी आनंद वाटतो त्या गोष्टीचा उल्लेख करायचा आणि मग संपवायचं ते वाक्य. जसं की बघा एकदा का तुम्हाला या जादू करायची सवय लागली, 10 गोष्टी तुम्ही लिहायला सुरुवात केली, तर नकारात्मकतेतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एनर्जी मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला ती संपवायच्या आधी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ह्या 3 गोष्टी नक्की म्हणायच्या आहे. आणि आजचा दिवस एकच दिवस ठरवा. उद्याचा दिवस तुम्हाला एक टास्क देते मी आता. उद्याच्या दिवशी तुम्हाला काय ठरवायचंय? एकही वाक्य निगेटिव्ह बोलायचं नाही. बघा हा टास्क आहे. 1 दिवस करून बघा. आता हे तुम्हाला निगेटिव्ह वाटू शकतं, परंतु टार्गेट काय करायचं? बी पॉझिटिव्ह. आता लक्षात राहणार नाही बऱ्याच जणांना मी तो जो टास्क तुम्हाला दिलेला आहे ना, तो तुम्हाला लक्षात नाही राहणार. मग तुम्ही असं लिहायचं, बी पॉझिटिव्ह. हातावर लिहून ठेवा असं. इथे, इथे लिहून ठेवा. काय लिहा? बी पॉझिटिव्ह. प्रत्येक वेळेस जेव्हा तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येईल ना, तुम्ही काय म्हणायचं? बी पॉझिटिव्ह. आणि लगेच पटकन ते वाक्य कृतज्ञतेमध्ये बदलायचं. आणि उद्याचा दिवस, 1 दिवस करू शकतो आपण. नक्की करू शकतो. मला असं वाटतं प्रत्येक जण नक्कीच करेल. हात दाखवू शकता, थंब दाखवू शकता तुम्ही मला. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक जण करणार. आपल्याला उद्याच्या दिवशी एकही एक गोष्ट निगेटिव्ह बोलायची नाही. आणि जरा अवघड वाटेल सुरुवातीला, कारण सवय नसते. पण ही आपल्यापैकी बहुसंख्य जणांना जो नकारात्मक बोलतो त्याचा अंदाज नसतो. आपल्याला अंदाजच नसतो आपण किती नकारात्मक बोलतो. पण दिवसभरात तुम्ही जर या शब्दावर लक्ष ठेवाल तर तुम्हाला त्याची कल्पना येईल. लक्षात ठेवा, नकारात्मक आणि तक्रारखोरपणा यामुळे तशाच गोष्टी आपल्या वाट्याला येतात. आणि अशा वेळी तुम्ही काय बोलत आहात याची जर आपल्याला जाणीव नसेल, तर तुम्ही थांबू शकता आणि आपण जे बोलणार आहोत त्याचा परिणाम काय होईल आणि आपण जे बोलणार आहोत, तुम्ही जर नकारात्मक विचार करत असाल तर आणि बोलत असाल, तर तुमच्या लक्षात आलं असेल, की अशा वेळी वापरायची एक जीवनरेखा आहे. नकारात्मक बोलणं सुरू होतंय असं वाटलं, की त्या क्षणाला आपल्याला थांबायचं. आता उद्या बरं का आणि लगेच म्हणायचं, "पण यासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे," असं मला म्हणायचं होतं. डॅश डॅश या गोष्टीसाठी मला खरोखरच कृतज्ञ आहे, असं म्हणायचं. लगेच कारण लिहून टाकायचं. आता
तुम्हाला कशाबद्दल कृतज्ञता वाटते ते वाक्य पूर्ण करायचं आणि ही जादूची जीवनरेखा सरळ तुमच्या सोबत असू द्या आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा त्याची जरुरी असेल तेव्हा तेव्हा तिचा वापर करायचा. तर उद्याचा टास्क लक्षात आलाय ना काय करायचं तो. आणि भविष्यामध्ये जर एखादी लहानशी जरी समस्या आली किंवा कठीण परिस्थिती निर्माण झाली तर लक्षात ठेवा, हे विझत चाललेले निखारे पुन्हा भडकून उभं आग निर्माण होण्याच्या आत तुम्हाला ते विझवायचे. म्हणजे नकारात्मकतेचे जे निखारे आहे ते भडकून त्याची आग निर्माण होण्याच्या आधीच तुम्हाला विझवायचे. काय करायचं? पटकन वाक्य चेंज करायचं. नाही, मला असं नव्हतं म्हणायचं, मला असं असं म्हणायचं होतं. बरोबर आहे? या गोष्टी. तर आज करणार तुम्ही. तर पहिली कृती तुम्हाला माहिती आहे. काय करायची? 10 जादूचे वरदान. ते लिहायचं. नंतर कोणती समस्या तुम्हाला सर्वात आधी सोडवायची वाटती, ती आधी लिहायची. नकारात्मक प्रसंग हां. जसं आता नकारात्मक प्रसंगामध्ये मनी हाच प्रॉब्लेम असू शकतो. किती जण म्हणतात माझ्याकडे पैसा नाहीये. जवळ-जवळ 70% लोकं तर आपण म्हणतच असतो. किती जण म्हणतात बरं समोरच्याकडे जो माझा पैसा अटकलेला आहे तो निघणारच नाहीये. किती जण म्हणतात. मी पण त्यातलीच होती. मी पण तसंच म्हणायची. म्हणतात ना? किंवा किती जणांना असं वाटतं बरं, की जी एखादी गोष्ट घ्या आणि ती माझ्यासोबत नेहमी वाईटच घडते. सर्वात नकारात्मक असलेली एखादी गोष्ट घ्यायची आज आणि तिच्याविषयी पॉझिटिव्ह 10 वाक्य लिहायची. हा तुमचा आजचा टास्क आहे. बरोबर आहे? नंतर उद्या जसं की तुम्हाला एकही शब्द नकारात्मक म्हणायचं नाही आणि आज रात्री झोपताना जो मॅजिक स्टोन आहे, तो मॅजिक स्टोन हातामध्ये घ्यायचा आणि तुम्ही ज्या लिहून ठेवलेल्या आहे बघा 3 गोष्टी काल, लिहिलंय ना पॉझिटिव्ह गोष्टी मला काही गोष्टी पाठवल्या तुम्ही. तर त्या सर्व गोष्टी एकदा एक-एक करून म्हणायच्या आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी काय म्हणायचंय, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. झोपतानाचा हा टास्क आणि पाण्याचा टास्क तुम्हाला माहिती आहे. जादूच्या चेक धनादेशचा टास्क तुम्हाला माहिती आहे. नंतर अजून कोणता टास्क वॉटर टेक्निक तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. जर समजलं नाही तर बॅक सेशन जाऊन पुन्हा एकदा YouTubeला जा. ते चॅनल सर्च करा. मॅजिक स्टोन बद्दल माहित नसेल तर तिथे जाऊन विचारा. कारण आता रिपीट त्याच गोष्टी जर विचाराल तर आपला वेळ जाईल की नाही. तर हे महत्वाचं आहे. आणि आता आपलं 7व्या दिवसाचं हे कृती पूर्ण संपलेल्या आहे. सेशन पण संपलाय. पण मला असं वाटतं तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन घ्यायचं असेल. घ्यायचंय ना? लिहून घ्यायचंय? ओके चालेल. आपण लिहून घेऊ. घ्या. आजचं पॉझिटिव्ह अफर्मेशन. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. जसं श्रुतीने सांगितलं मला डॉक्टर व्हायचंय. तिला काय म्हणावं लागेल, लिहावं लागेल. माझा स्वतःवर विश्वास आहे मी डॉक्टर होणारच. बरोबर आहे की नाही? जर एखादा व्यक्ती वेट लॉस प्रोसेसमध्ये असेल त्यांनी काय म्हणायचं? माझा स्वतःवर विश्वास आहे. मी वजन कमी करणारच. बरोबर आहे की नाही? जर स्वतःवर विश्वास नसेल, मग तो काहीच नाही करू शकत. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी आकर्षित करण्यासाठी नैसर्गिकरित्या चुंबक बनता. कारण हे सर्व तुमच्या आतून सुरू होते. पुन्हा एकदा सांगते. माझा स्वतःवर विश्वास आहे. पुढचं वाक्य घ्या. मी अफर्मेशन थोडंसं चेंज करते. लिहा माझा स्वतःवर विश्वास आहे. याच्या पुढचं घ्या. माझी त्वचा सुंदर चमकदार आहे. माझी त्वचा नितळ तजेलदार आहे. माझी त्वचा नैसर्गिकरित्या टवटवीत आणि तेजस्वी आहे. मी माझ्या त्वचेची छान काळजी घेत आहे. मी चिरतरुण आहे. मी चिरतरुण आहे. मी खूप आनंदी आणि आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ओके. पुन्हा एकदा सांगू. माझी त्वचा सुंदर
चमकदार आहे. माझी त्वचा नितळ तजेलदार आहे. माझी त्वचा नैसर्गिकरित्या टवटवीत आणि तेजस्वी आहे. मी माझ्या त्वचेची छान काळजी घेत आहे. मी चिरतरुण आहे. मी खूप आनंदी आणि आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. बघा. तर हे होतं आजचं अफर्मेशन. दररोजचे वेगवेगळे अफर्मेशन दिला. मी रेग्युलर ते घेतलं होतं म्हणून चेंज केलं. केसांसाठी पण अफर्मेशन आहे. फिटनेस साठी पण अफर्मेशन आहे. वजन वाढवण्यासाठी पण अफर्मेशन आहे. हे तयार करावं लागतात आपल्याला. बरेच जण जातात युट्यूबला, ते कोणीतरी कोणासाठी तयार केलेलं असतं आणि आपण तेच घेतो. मग आपल्याला रिझल्टच येत नाही. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये बघा आता जसं की उदाहरणार्थ प्रत्येकाचं बॉडी सारखी नाहीये किंवा तसं प्रत्येकासाठी जे एनर्जी असते ना, ती कोणती एनर्जी, एक एनर्जी प्रत्येकालाच कामा येईल असं नसतं. आता आपण जे हे अफर्मेशन लिहितो, ते हे आपल्या ग्रुपसाठी असतात. याला ग्रुप अफर्मेशन आणि याच्यामध्ये एनर्जी दिलेली असते. म्हणून आपण आपले अफर्मेशन तयार करून घेतो. आपण कोणाचेही अफर्मेशन घेत नाही. बरोबर आहे? तर हे स्किनचं अफर्मेशन. चालेल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर अच्छा, श्रुती सांगते उद्या वेट लॉस साठी अफर्मेशन. खूप छान. नक्कीच सांगेल उद्या वेट लॉस साठी अफर्मेशन. मला एक मेसेज टाकून ठेवाला ग्रुपमध्ये. मी विसरून जाईल, नाही तयार करावं लागेल ना त्याला अफर्मेशनला. तर हे करायचं आहे. तर आज एक छान असा फीडबॅक 2 जणांचे घेऊया, ज्यांना आजच्या सेशनमध्ये काहीतरी एक गोष्ट आवडली. जो पटकन हँड रेज करेल आपण त्यांचा अनुभव घेऊया. कोणाला सांगायचं आजचा सेशन कसा झाला किंवा कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली आजच्या सेशन मधली? कोणालाच नाही? अच्छा, अलकाताई. रामटेके सरांकडे जाऊया. अलकाताई तुमचं पण घेऊया. आधी रामटेके सरांकडे जाऊया. धन्यवाद 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 मॅडम. धन्यवाद धन्यवाद सर, जो की मला तुम्ही हा चान्स दिलेला आहे. आणि मी ऐकत होतो पूर्ण निगेटिव्हिटी बद्दल, परंतु निगेटिव्हिटी पॉझिटिव्ह कसं आपण करायला पाहिजे आणि निगेटिव्ह बोलायचंच नाही. हा पॉईंट खूप छान वाटला. आणि आजच आम्ही ठरवलं का आता निगेटिव्ह बोलायचं. ऑलरेडी मी निगेटिव्ह कधी बोलत नाही, पण कधी कधी निघते शब्द. परंतु उद्या 100% आपल्याला त्याला तंतोतंत पाळायचं आहे. आणि आज आमच्यासोबत जे घडलेलं माझ्यासोबत, जसे की मॉर्निंग मध्ये जे आमचे 1 महिन्यापासून जे गेस्ट येत आहे, त्यांचं नियर अबाउट 9 kg वजन कमी झाले, 9 किलो. परंतु त्यांनी आतावर एकही रेफरन्स दिला नाही आणि आज स्वतःहून बोलले की माझी बहीण आलेली आहे, तिचं वेट खूप जास्त आहे. मी त्यांना म्हटलं त्यांना इथे घेऊन ये आपल्या सेंटरला उद्या. तर ते बोलले की चालताच येत नाही, इथपर्यंत पोहोचू. नो प्रॉब्लेम, चला म्हटलं आज वेळ घ्या तुमचा चेकअपचा. आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो 12:30 वाजता. तर ती 119 किलोची लेडीज होती. आणि तिचं चेकअप केल्यानंतर तिचे जे व्यथा होत्या ते खूप दर्दनाक होत्या. त्यांनी आम्हाला सांगितल्या. आणि असाच विषय नाही, तुम्ही काय करता, आपण नेहमी विचारतो ना. तेव्हा तिने सांगितलं. आणि माझ्या मनामध्ये गेल्या 2 वर्षांपासून 3 वर्षांपासून उत्सुकता होती, जर की किन्नर समाज, किन्नर मध्ये ही तिथे बहीण म्हणून राहत आहे. ती लेडीजच आहे ओरिजिनल, परंतु त्या किन्नरची बहीण म्हणून राहतात तिथे. तर तिने सांगितलं, मला एक क्वेश्चन होता की किन्नरची जेव्हा मौत होते त्यावेळेस त्या किन्नरला रात्रीचं घेऊन जातात आणि त्याला पूर्ण किन्नर लोक चपलीने मारतात. मग असं काही होते का? तर मला ते लाईव्ह उदाहरण पाहिजे होतं. असं काही होत नाही म्हणे, ते आधी व्हायचं 50 वर्ष आधी. तर माझा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं, कारण पॉझिटिव्ह. सेकंडली हे पण सांगितलं की आम्ही जेव्हा आजच्या आपल्या अफर्मेशन, आपल्या आजच्या 7व्या दिवसामध्ये जे सांगितलेलं तुम्ही, जसे की निगेटिव्ह कोणतीच गोष्ट बोलायची. आणि ते लोक, किन्नर लोक, त्यांनी एक उदाहरण सांगितलं. आम्ही जेव्हा जेवण बनवतो म्हणे, कारण ती भाकरी बनवते 15-16 लोकांचं, मोठं घर आहे चांगलं, आम्हाला इन्व्हिटेशन भेटलंय तिथलं, तुम्ही या चेकअपला. ते सांगतात की
तिथं पिप्यानं तेल राहते, सर्व गोष्टी. पण एखाद्या किन्नरनं जर असं म्हटलं की याच्यात तेल तू एवढं टाकू नको, किंवा भाजीमध्ये मीठ जास्त झालं, तर ते कोणीच खाणार नाही, ते सर्व फेकून देणार. म्हणजे हे त्यांच्यावरून शिकायला मिळालं. आणि आज ते सेम आता आपल्या पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला जे मिळालं, म्हणजे बघा निगेटिव्हिटी किती ते सांगतात, काही करायचंच नाही असं. तर खूप छान वाटलं आजचं जे आपला आजचा जो 7वा दिवस होता, त्याकरता धन्यवाद वंदना मॅडम. धन्यवाद 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 हिरवे सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चालेल अलकाताई. थँक्यू सो मच सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद 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 मॅडम, बोलण्याची संधी दिल्याबद्दल. जे तुम्ही सांगितलं ना मुलांच्या बाबतीत, आज माझा मुलगा अभ्यासच करत नाही, हा काहीच करत नाही, हा करूच शकत नाही, आपणच त्याला म्हणजे निगेटिव्ह विचार देतो. तर आता मी ठरवलं का नाही, मला असं बोलायचंच नाही आहे. हा पॉइंट मला खूप आवडला मॅडम. धन्यवाद. म्हणजे त्याच्यातून आपण काहीतरी सुधारणा करू शकतो. का आज माझा मुलगा 7व्या वर्गात आहे, आता पुढच्या वर्षी 8वीत जाणार, पण आता त्याला समजते आपली आईच तर आपल्याला असं म्हणते, तर बाकीचे का नाही म्हणणार. पण आता त्यानं थोडस जरी केलं ना, तरी मी काही ना काही केलं ना, याच्यात मी आनंदी राहील. धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण जाऊ इकडे विजयाताईंकडे. गुड मॉर्निंग मॅम. मला जे नकारात्मक विचार जे सांगत होते ना तुम्ही, तर मी खूप असे माझ्याबद्दलच सांगते. मी आज मी खूप निगेटिव्ह विचार करायची प्रत्येक बाबतीत, आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की त्या गोष्टींचा परिणाम माझ्या शरीरावर व्हायचा, आणि तो इतका वाढायचा की माझं, आणि त्या त्रास म्हणजे इतके की सगळ्याच गोष्टींचा मी नेहमी माझ्या रिझल्टमध्ये सांगते की आपल्याला कुठलाही आजार का होतो, तर त्याच्या मागे एक रिझन आहे आपल्या मनाने स्वीकारल्यामुळे. मग आपण निगेटिव्हच का स्वीकारायचं बाबा? तर त्या निगेटिव्ह गोष्टीमुळे माझा असा रिझल्ट आला, आणि मी एक दिवस अशी बेडवरच आले. तर जे शिकले मी आधी, आणि सतीश सरांच्या माइंड टेक्निक मधूनही मी ही शिकली, त्या पॉझिटिव्ह गोष्टींमुळे आपल्या शरीरावर जे चांगले परिणाम होतात, त्या गोष्टी आता ज्या विसरत चाललोय आपण, त्या निगेटिव्ह गोष्टी, तर आता त्या छान होत आहे माझ्यासोबत सगळं. आणि सतत माझ्या डोक्यात चांगले पॉझिटिव्ह विचार असतात. आणि आता तुम्ही जे सांगितलं की बघ निगेटिव्ह गोष्टी आता बोलायच्याच नाही आपण, तर ते तर करणारच आहे आपण. आणि उद्याचा टास्क पण आम्ही घेतलेला आहे. तर थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला आपण ओव्हर टू हिरवे सर. थँक्यू सो मच बोलण्याची संधी दिली. धन्यवाद सर. धन्यवाद सर्वांना. आणि तुम्ही जो पहिला विषय सांगितला की जसं काही लोकांना म्हणजे काय थँक्यू आणि धन्यवाद पण जमत नाही, तर तसंच आज आमच्या क्लबमध्ये झालं. आणि तेच प्रकरण समजा आज निघालं. ते मी सांगितलं होतं ना की जे 76 वर्षाचे देशमुख आमच्याकडे, ते म्हणे तुम्ही किती काही सांगितलं, परंतु माझा जो स्वभाव बनला आहे म्हणे, मला धन्यवाद बनणं एवढं काही सोपं नाही आहे म्हणे, तर माझ्याच्यानं सध्या होणार नाही म्हणे. म्हटलं नो प्रॉब्लेम. तर म्हटलं आता त्यांचं स्पेशली टास्क ठेवला, म्हणजे तुम्ही दुपारी येत जा 4 एक वाजता, पण मी बदलणार म्हणे, पण मला बदलायला त्रास होत आहे म्हणे. म्हणजे 75व्या वर्षी, कारण की त्यांनी त्यांचं ब्रँड बनवलं होतं, म्हणजे ज्यांना म्हणतो ना इगोइस्ट, ते म्हणते इगो इतका भरून आहे. आणि ते म्हणे इथं आल्यानंतर आता हळूहळू होईल, पण एवढा म्हणजे तुम्ही जे धन्यवाद म्हणता ते पण होत नाही. म्हणजे काय, स्वभाव जर एकदा बनला तर ते धन्यवाद म्हणणं सुद्धा कठीण आहे. म्हणजे काय इगो ज्यांच्यामध्ये असेल, तर ते मला त्यांच्याकडून जाणवलं. म्हणजे आतापर्यंत नव्हतं, पण आज त्यांना जेव्हा म्हटलं तर म्हटलं सर तुम्ही लिहिलं का, तर म्हणे नाही लिहिलं, पण म्हणे एवढं सोपं पण नाही आहे ते लिहिणं, आणि लिहिल्यानंतर म्हणे म्हणणं पण सोपं नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे की नाही या कम्युनिटीमध्ये होत आहे. आणि हळूहळू ज्यावेळेस आपण म्हणणं सुरू करतो ना, तर खरंच तो फरक खूप चांगला पडतो. आणि निगेटिव्हिटीचे काही उदाहरणं सांगितलेत, आपण निगेटिव्ह बोलायलाच नाही पाहिजे. उद्याचा दिवस जे सांगितलं ना आपण, असंच 1 दिवस 2 दिवस असं करता करता त्याची साखळी बनवू शकतो. पण 1 दिवस तर म्हणजे आपण नक्की करू शकतो, आणि तसंच मग आपल्याला त्याची सवय पण लावू शकतो. तर चला धन्यवाद, सगळेजण ऐकून घेत आहे आणि खूप चांगले सेशन होत आहे. आणि हे आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये ज्याला 1% चेंज आणि 1 मोर हेल्प म्हणतो ना, याच्यासाठी खूप महत्वाची आपल्याला जीवनामध्ये भूमिका बजावणार आहे. आणि आपण सांगतो का पहिल्यांदा बऱ्याच लोकांना नाही जमणार, परंतु हळूहळू त्याची सवय करा. जर सवय झाली, जर समजा आपल्याला काही अडचण वाटत असेल, तर कोच सोबत नक्की फोन करा. कारण की काय, कोच तुम्हाला मदत करेल. तुमचे सिनियर कोच जे असतील त्यांना तुम्ही मदत म्हणजे त्यांची घेऊ शकता. कारण की काही काही गोष्ट तुम्ही इथून रिटर्न जाऊ नये. काही जर आपल्याला असं अडलं, कधी कधी कसं होते की लिहिता लिहिता आपल्याला कंटाळा येऊन जातो, असं वाटतं जाऊ दे हे काही होणार नाही.
तशा वेळेस आपल्या कोच सोबत बोला, तर तुम्हाला नक्की मार्ग निघेल, किंवा तुम्ही त्या ग्रुपमध्ये जरी टाकलं तरी तुम्हाला कोणी ना कोणी सजेशन देणार. तर चला, असं आपण छानपैकी बदलत आहोत, लोकांसोबत चांगले अनुभव येत आहे आणि ऍक्टिव्हिटी पण होत आहे. तितकं टेन्शन वाटत आहे का आता? म्हणजे पहिल्या इतकं टेन्शन वाटत आहे का आता आपल्या ऍक्टिव्हिटीचं? अजिबात वाटत नाही. कारण की काय, बी पॉझिटिव्ह वेने ज्यावेळेस आपण घरून निघतो, काम पण खूप लवकर होतं. आणि जर निगेटिव्ह वेने गेलं तर काम पण लवकर होत नाही, लोक पण मिळत नाही, तसेच लोक म्हणतात आहे ना, तसेच लोक मिळतात. कारण की काय, विचारच करून त्या गोष्टी जातो आपण. म्हणून ह्या गोष्टी आपल्यासोबत आणखी चांगल्या होणार आहे. आणि रिझल्ट हळूहळू शेअर करणं सुरू करा. आणि जर समजा आपण आपले हे नसन केले, तर मला एक सांगायचं आहे, आम्ही काय केलेलं आहे की जसं मी आहे, माझ्या अंडरमध्ये जेवढे लोक आहेत, आम्ही वेगळा ग्रुप केला. म्हणजे कॉमन मध्ये पण शेअर करायचं आणि आपल्या पर्सनल लोकांचं म्हणजे काय, आपल्याला अनालिसिस करण्यासाठी एक ग्रुप करायचा. म्हणजे काय, तिकडे पण टाका आणि इकडे पण टाकला. म्हणजे काय, त्यांनी जर टाकलं नाही तर आपण त्यांना पटकन म्हणू शकतो का तुम्ही टाकलं नाही. म्हणजे काय, इकडे पण टाकेल तो, तिकडे पण टाकेल. असं जर केलं तर त्याचं अनालिसिस आणखी चांगल्या पद्धतीने करता येईल. म्हणजे कोणी त्याच्यातून चुकणार नाही. आणि याचं अनालिसिस प्रत्येकाने आपल्या कोचचा आपण करू शकतो. आम्ही तसं केलेलं आहे, तर तुम्ही पण करू शकता, एक सजेशन म्हणून. नाही का, तुम्ही जे पद्धत अवलंबली असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण हे जर केलं तर आणखी चांगलं राहील. तर चला, राणी मॅडम काय म्हणतात? वेळ पण संपत आलाय, बोला. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग ऑल. एकच मिनिटात सांगते. तुम्ही जसं 1% चेंज सांगितलं ना, रोज सांगता तसं आज मी माझ्यात हा चेंज केला की आज मी 4:15 4:30लाच उठली होती आणि आंघोळ करून सेशन अटेंड केलं. हा एक चेंज महत्वाचा होता. मॅडमच्या तोंडून, तुमच्या तोंडून मी 2दा-3दा ऐकलं, रामटेके सरांच्या तोंडून पण ऐकलं. तर मला माझं वाटत होतं की अरे आपण का नाही बसत आहे मग आंघोळ करून. आपण तर अटेंड तर करतोच सकाळी एवढ्या लवकर उठून, काय 10 मिनिट लवकर उठायला लागेल. तर तो चेंज आज माझ्यामध्ये झाला. तर मला खूप छान वाटत आहे. सो थँक्यू, धन्यवाद 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 सगळ्यांचेच. थँक्यू मॅडम, थँक्यू सर, थँक्यू. चला, म्हणजे तुमच्या माध्यमातून काही लोकांना आणखीन कळेल आहे ना, म्हणजे जर होत नसेल तर आणि त्यांच्यामध्ये बदल करायचा असेल तर करू शकतील आहे ना. पण कंपल्सरी नाही आहे. कारण की काय, चेंज जे आहे ते चेंज आपल्यापासूनच असते, दुसऱ्यांना सांगण्यापासून नसतं आहे ना. ते आपल्यालाच घ्यायचं आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंडला जर आपण हे केलं तर ते नक्की होईल. तर इथं आपण थांबू आणि धन्यवाद सर्वांना. धन्यवाद साठी आपण अनम्यूट करू आणि धन्यवाद देऊ आणि इथं थांबू. भेटू आपण आपल्या सकाळच्या सेशन मध्ये. धन्यवाद 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 सर, सर्वांना. मॅडम. धन्यवाद आणि गुड नाईट. धन्यवाद, धन्यवाद, भेटू आपण आपल्या धन्यवाद धन्यवाद